हाय फॅमिली. हाय. सगळ्यांचा नाश्ता चालू आहे आज. बघूया काय नाश्ताला आहे आज. चपाती चहा. व्हेरी स्पेशल नाश्ता. चपाती आणि चहा. तुमचा नाही. तुमचा मॅडम व्हेरी मच स्पेशल नाश्ता. काय? दूध आणि चपाती. ठीक आहे. चपाती गुरु बरोबर. गुरु बरोबर का घोळ बरोबर? गुरु बरोबर. सोनू, काल तुम्ही गेलेले तिकडे मजा आली? खेळली तू? कुठे गेलेले? खेळ होता का? ध्रुवी बरोबर गेली होतीस ना? खेळायला तर काहीच नव्हतं. मग तुम्ही आमच्या दोघींचा खेळ कमी चालू होता. इथून खुर्ची जिथे मग खुर्ची नव्हत्या ना बसायला. टेबल वरती बसून नाही उभं राहून खायला होतं. त्यांना आम्ही इथून तिथे धावत कुठून ना कुठून 3 खुर्च्या शोधल्या. शोधल्या? ना 4. शोधल्या का चोरल्या? शोधल्या. शोधल्या बोल. शोधल्या. हा. मम्माने 2 फास्ट फॉरवर्ड मध्ये अर्धे शब्द खाते. आणि तुमच्या गर्ल नाईटचं काय झालं काल? गर्ल पार्टीचं? आव्याने आली. अरे बाप, अशी कशी प्लॅनिंग करतात रे तुम्ही? तुमची पार्टी राहिली कालची. समोसा खाऊ आणि हे खाऊ आणि ते खाऊ. बाबा तू नाही यायचं. बाबा तू नाही यायचं. नाही बाबा वेटर, ह्याला सगळं पुरवायला. काय सांगते? फ्रुटी पिणार आधी, मग आम्ही समोसा खाणार, मग अख्खा घरभर पसारा करणार. आणि टेबल आणला. ट्रॉफी पण आली ना. हा साहेब काय म्हणता? मजेत? मजेत एकदम एकदम. अच्छा. काल जरा खाण्याची कमतरता जाणवली मला हा. टेंबोड्यामध्ये. महोत्सव कल्याणी बाहेर जाऊन खाऊ आलो. मी बाहेर जाऊन खाऊ आलो तोपर्यंत मला डिश नाही आल्या. तो व्हिडिओ मध्ये कळेलच सर्वांना काय काय खाल्लं तुम्ही. प्रतीक, रंजितानी तुझ्यासाठी काहीतरी मागवलंय आणि माझ्यासाठी पण आणि हिच्यासाठी पण. पण तुझ्यासाठी काय मागवलंय ते मी देतो तुला. ओके ओके. तू चहा पिऊन घे. प्रतीक, अख्खा दिवस तू भटकतो ना, म्हणून हे बघ, राईस फेस वॉश आणि मामाचं राईस ऑइल फ्री फेस मॉइश्चरायझर फॉर यू. ओके. एकदम ग्लास सारखी होईल, असं चकचकीत होईल. हे बघ, ह्याच्यामध्ये काय माहितीये का? हे वाच, ह्याच्यामध्ये काय लिहिलं आहे बघ. ह्याच्यामध्ये आहे राईस फेस वॉश मध्ये राईस वॉटर आणि नियासिनामिड फॉर ग्लास स्किन. मेडसेफ आहे बघ इथे बघ. मेडसेफ डर्माटोलॉजिकली टेस्टेड आणि सूट्स ऑल स्किन टाइप्स. आधी हे लावायचं. हे बघ, आधी हे लावायचं फेस वॉश आणि मग तोंड पुसायचं आणि लावायचं फेस मॉइश्चरायझर. सोपं आहे? जमेल? चल, फेस वॉशने तोंड धुवा आधी. पटकन निघायचं आहे ना. चकाचक करतो तुला, एकदम हिरो बनवतो. मामाच्या राईस फेस वॉश मध्ये राईस वॉटर आहे ज्यामुळे ग्लास लाईक स्किन होते आणि नियासिनामिड आहे ज्यामुळे पोर्स ओपन होऊन स्किन हेल्दियर आणि फ्रेश राहते. कसं वाटलं प्रतीक? मस्त वाटलं ना. आता हे बघ, आता काय कर माहितीये? हे बघ, फेस वॉश झाला. आता राईस ऑइल फ्री फेस मॉइश्चरायझर लाव. घे, खोल. राईस ऑइल फ्री मॉइश्चरायझर मध्ये राईस वॉटर आहे, नियासिनामिड आहे आणि ब्लॅक कोट्स आहेत. ब्लॅक कोट्स मुळे स्किन हायड्रेट राहते लॉंग टाइम साठी. मामाच्या राईस वॉटर रेंज मुळे स्किन ग्लास सारखी होऊन हायड्रेट राहते. ह्याच्यामध्ये नियासिनामिड आणि राईसचे गुडनेस आहेत. हे नॉन स्टिकी असून नॉन ऑइली आहे. कसं वाटलं? मस्त वाटलं. मजा आली? आता रोज लाव, उन्हात जाताना ना आधी फेस वॉश करायचा किंवा आल्यावर, आणि मग मॉइश्चरायझर लावायचं. ठीक आहे. आणि तुम्हाला मागवायचं असेल ना तर माझा कोड आहे रोहन2023. हा कोड वापरा मामाअर्थच्या वेबसाईट आणि ॲपवर आणि मिळवा 20% ऑफ. तसेच मामाअर्थचे सगळे प्रोडक्ट हे फ्लिपकार्ट, अमेझॉन, नायकावर अवेलेबल आहेत. ऑफलाईन स्टोर सुद्धा आहेत मामाअर्थचे. मिळाले तुम्हाला तर मला पण कमेंट करून सांगा. रेकमेंड करशील? नक्की. मामाअर्थ प्रत्येक ऑर्डर मागे एक झाड लिंक करते आणि आपण ते ट्रॅक पण करू शकतो. आणि 2025 पर्यंत मामाअर्थ 1 मिलियन झाडे लावणार आहे. ग्लास स्किन रिफ्लेक्शन चॅलेंज. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे. गो अँड चेक देम आउट. तर मंडळी, खूप जण मला नेहमी विचारतात की तुम्ही युट्यूबर आहात तर तुमच्याकडे कॅमेरा कुठला वापरता, तुम्ही शूटिंग कशात करता, माईक कुठला वापरता. तर आज तुम्हाला म्हटलं दाखवूया. वेळ आहे आज, सगळं तुम्हाला दाखवतो आज काय काय आहे आमच्याकडे आणि काय मी वापरतो. तर मंडळी बघा आमच्याकडे किती सामान आहे. हे बघा, तुम्हाला एक एक करून दाखवतो आमच्याकडे काय काय. सगळ्यात पहिला तर हा आसूसचा आहे ना सुनील, आसूसचा एक लॅपटॉप आणि हा नवीन लॅपटॉप 2. ह्याशिवाय आणखी 2 लॅपटॉप आहेत, ते ठेवल्यात आतमध्ये. हे आम्हाला एडिटिंगसाठी लागतं. सुनील आणि मी करत असतो एडिटिंग.
ओके. त्याशिवाय आमच्याकडे 2 PC आहेत. हे बघा, एक कम्प्युटर इथे आहे आणि एक बेडरूममध्ये आहे. 2 कम्प्युटर आहेत. इसको हटाव सुनील, हे 2 बाजूला काढ. ठीक आहे, एक एक करून दाखवतो. खूप सामान आहे. पॉवर बँक्स आहेत. हे आम्हाला घेऊन जावं लागते प्रत्येक ट्रिपला. सगळं मेन आहे. ह्या 3 पॉवर बँक्स. त्याच्यामध्ये एक आहे ना, ही लॅपटॉपला सुद्धा चालते पॉवर बँक आणि फोनला सुद्धा चालते. ह्या बाजूला कर. पुढचं काय आहे? आता चार्जर आहे. अजून हां, आता इतकं सगळं शूटिंग आम्ही करतो ते कशात सेव्ह करणार? तर ती आहे हार्ड डिस्क 1, हार्ड डिस्क 2 आणि हार्ड डिस्क 3 बाजूला कर नवलेश. 3 हार्ड डिस्क आहेत सगळं डाटा स्टोअर करायला. आता गिम्बल दाखवतो तुम्हाला मी. हे बघा, हे आहे मोबाईलचं गिम्बल. जर मोबाईलमध्ये शूट करतो तर स्टॅबिलाइज राहण्यासाठी हे गिम्बल यूज करतो आम्ही. DJI OM 4AC. आणि हे खोल. प्रोफेशनल व्हिडिओ शूट होतात ना, जे म्हणजे लाईक सेलिब्रिटी, लंच विथ स्टार किंवा इतर मोठे व्हिडिओ जे असतात त्याला कॅमेराला हे गिम्बल अटॅच केलं जाते. हे बघा, हा पूर्ण सेटअप असतो गिम्बलचा. ह्याला कॅमेरा लावला की फुल स्टॅबिलाइज होते आणि व्हिडिओ क्वालिटी खूप छान होते. ठेव बाजूला. आणि हा आमचा सर्वात आवडता कॅमेरा सोनी ZV-1. हा रंजिता गेल्या 2-2.5 वर्षापासून वापरते व्लॉगिंगसाठी. आणि नॉर्मली रंजिताचे व्लॉग ती ह्याच्यामध्ये शूट करते. हां, आणि ह्याला हा रोडचा माईक अटॅच केला आहे. आमची बॅग दाखवतो तुम्हाला. बॅगेमध्ये काय काय असते. ही बॅग मी दुबईला पण घेऊन जाणार आहे. ट्रायपॉड. हा ट्रायपॉड आहे. जर स्टेबल ठेवायचा असेल कॅमेरा तर ट्रायपॉड यूज करायचा. तुम्ही जर अपकमिंग यूट्यूबर असाल किंवा व्हिडिओ बनवत असाल तर ट्रायपॉडचा वापर करा. स्टेबल राहते. बरोबर. सुनील खोल याला. आता आमच्या बॅगेत काय काय असते. तर रंजिताने मला गिफ्ट केला होता Insta 360. बड्डेला होता की ॲनिव्हर्सरी नवलेश? बड्डेला माझ्या. ठीक आहे. तर हा आहे Insta 360 1x2. खूप छान आहे कॅमेरा. हे आहे स्मार्ट पॉवर इन्व्हर्टर. आम्ही गाडीमध्ये एडिट करायचं असलं लॅपटॉपवर तर गाडीमध्ये लॅपटॉप चार्जिंगसाठी आहे. ट्रायपॉडच आहे हा. हातामध्ये असं पकडून आपण जेव्हा फिरतो ना कॅमेरा लावून त्यासाठी. त्याशिवाय अजून हा आहे रोडचा माईक. हा कॅमेराला अटॅच होतो. ओके, आता कॅमेरा दाखवतो तुम्हाला. हा आहे कॅननचा कॅमेरा. सगळ्यात पहिला आम्ही घेतला होता. बरं नवलेश, जेव्हा कोणीच नव्हतं, आम्ही तिघंच होतो, मी, रंजिता आणि नवलेश. त्यावेळेला सुरुवातीला घेतला होता. हा कुठला आहे रे? 200D. कॅनन 200D. लेन्स वगैरे खूप छान आहे याची. कॅमेरा पण चांगला आहे बघा. 200D आहे. आणि हा आम्ही एक नवीन घेतला मागच्या वर्षी, कॅननचा M50 Mark II. हा पण खूप छान आहे. नॉर्मली आमचे फेसबुकचे व्हिडिओ आम्ही ह्याच्यामध्ये शूट करतो आणि यूट्यूबचे व्हिडिओ सोनीमध्ये. आणि कधी कधी हा पण वापरतो क्लोजअप शॉटसाठी. त्याशिवाय आपल्या ह्याच्यामध्ये काय आहे? हा बघा, हा आहे GoPro 9. वॉटरप्रूफ आहे. पाण्यामध्ये पण आपण शॉट घेऊ शकतो. अजून काय सुनील? त्याशिवाय बघा, हे वायरलेस माईक आहेत. 100 फूट लांब असली रंजिता तरी आवाज कॅप्चर करेल याचा. त्यासाठी हे घेतले आहेत. लॉंग शॉटसाठी कामाला येतात आवाजासाठी. आणि हा ऑस्मो पॉकेट 2. हा पण खूप छान कॅमेरा आहे. एकदम छोटासा, कळत पण नाही की कॅमेरा ही काय हातामध्ये. पटकन शूट होते आणि क्लॅरिटी पण छान आहे. आणि माईकसुद्धा ह्याच्याबरोबर खूप चांगलं आहे. तर इतकं सगळं सामान लागतं मला. ह्याशिवाय आपल्याकडे काय काय नवलेश? फ्लॅश आहे, रिंग लाईट आहे. आणि मी माझी शूटिंग जी आहे ना नॉर्मली ती मी ह्याच्यामध्ये करतो गुगल पिक्सलमध्ये. आणि रंजिता करते आयफोनमध्ये. ह्याशिवाय सॅमसंगचा S21 पण चांगला ऑप्शन आहे कॅमेरासाठी. तो पण वापरतो मी. तर तुम्ही म्हणाल की हे सगळं घेणं जरुरी आहे का यूट्यूबर बनण्यासाठी, यूट्यूब चॅनल खोलण्यासाठी? तर नाही. आम्ही सुरुवात केली होती तेव्हा मोबाईलपासून केली होती. साधा फोन, ज्याला चांगला कॅमेरा असेल असा फोन वापरा. आणि जेव्हा तुम्ही समोरून व्लॉगिंग कराल तेव्हा बोलताना असं बोला, जवळ घेऊन, म्हणजे आवाज चांगला जाईल. माईकची गरज पडणार नाही तुम्हाला. आवाज जितका साफ येणार तितका व्हिडिओ लोकांना बघायला चांगला वाटणार. कंटेंट चांगलं पाहिजे. क्वालिटी असो नसो, कंटेंट चांगलं द्या. खूप जण कमेंट करतात, खूप जण असं सांगतात की दादा आमचा चॅनल प्रमोट करा. काय नवलेश, येतात ना कमेंट? खूप जण सांगतात, खूप जणी सांगतात की आमचं नाव का नाही घेत तुम्ही, आमच्या चॅनलला प्रमोट का नाही करत. तर आम्ही नाव घेऊन किंवा असं सांगून जे बघतील ते तुमचं कंटेंट बघून परत येतील. एकदा बघून सोडून देतील. त्यामुळे असं अपेक्षा कोणाकडून ठेवू नका, हा यूट्यूबर सांगेल आणि आमचा चॅनल चांगला चालेल. असं काही नाही आहे.
तुमचं कंटेंट महत्त्वाचं आहे. तुम्ही जिथे भेटाल आम्ही तर सांगतोच, त्यांचा हा चॅनल आहे वगैरे, रंजिता पण सांगते. पण असा व्हिडिओमध्ये सांगून काही फायदा होणार नाही त्याचा. असं जर असतं तर रंजितानी रोजच्या रोज सांगून माझे 5 लाख झाले असते सबस्क्रायबर रोज व्लॉगचे, पण नाही झाले ना, 40,000च आहेत ना. कारण की सांगून होत नाही. आता जसे व्हिडिओ जातील तुमचे रोज, जर तुमची फ्रिक्वेन्सी असेल रोज टाकायचं, तुम्ही टाकत असाल रोज, तर रोज टाकत राहा. 1 दिवसाआड टाकत असाल तर 1 दिवसाआड टाकत राहा. गॅप घेऊ नका मध्ये. तुम्ही जे ठरवलं असेल की मला महिन्याला 15 व्हिडिओ करायचे आहेत, 20 करायचे, तर तितके टाका. प्रयत्न करा रोज काय काय चांगलं चांगलं देण्याचं लोकांना. कमी आज टाकला आणि माझा व्हिडिओ खूप चांगला चालला म्हणून मी 5 दिवस आराम करतो किंवा करते, असं नाही. तुम्ही जर ठरवलं की मला महिन्याला इतके व्हिडिओ द्यायचे आहेत, तितके द्या. रोज सकाळी 9 वाजता व्हिडिओ पोस्ट करायचा आहे तर करा. मी शिमल्याला होतो, -14 डिग्री टेम्परेचर होतं, बाहेर स्नोफॉल होत होता. रात्रभर जागायचो मी, व्हिडिओ करायचो, सकाळी 9 वाजता पोस्ट करायचो. नेटवर्क नसायचं, लॅपटॉप उचलायचा, बाहेर जायचं, कुठे कोपऱ्यात जागा असेल, नेटवर्क असेल थोडंसं, तिकडे थांबायचो. 4-5 तास लागायचे तिथेच असं झोपायचं, वेळ मिळाला तर, नाही तर मग जागत राहायचं. लडाखला तर अजून एक्स्ट्रीम कंडिशन होतं, तिथून पण व्हिडिओ रोज यायचे. तर जर तुम्ही ठरवलं आहे की मला करायचंच आहे तर वेळ पाळा, सगळ्यात महत्त्वाचं आहे. 9ला असेल, 10ला असेल, 11ला असेल, तर त्यावेळेला व्हिडिओ पोस्ट करा. तुम्ही म्हणाल की काय माझे फक्त 200 सबस्क्रायबर आहेत किंवा 300 आहेत, काय होते मी नाही पोस्ट केला तर. पण ते 200 सबस्क्रायबर खुश कधी राहतील किंवा त्यांना कधी आनंद होईल जेव्हा तुम्ही वेळ पाळाल तेव्हा. कारण ते 200 सबस्क्रायबर अजून 200 जणांना सांगणार आहेत. जर लग्न झालेली नवरा बायको असतील आणि जर नवरा बघतो तुमचे व्हिडिओ, तो बायकोला सांगेल की हे चांगलं, हा चांगला करतो, ह्याचा व्हिडिओ बघायला पाहिजे, आहे ना. एकाचे 2 होतील, 200चे 400 होतील, 400चे 800 होतील. तर त्याच्यामुळे हे नेहमी लक्षात ठेवा की वेळ पाळा. दुसरं, कुठलाही खर्च करू नका. जर तुम्ही नवीन चॅनल चालू करत असाल, कुठलाही इन्व्हेस्टमेंट करू नका. हा मोबाईल आहे, त्याच्यामध्ये शूटिंग करा. मोबाईलमध्ये भरपूर ॲप्स आहेत ज्याच्यामध्ये एडिट करू शकतो आपण. लॅपटॉपवर करायच्या आधी, सॉफ्टवेअर यूज करायच्या आधी आम्ही विवा व्हिडिओ वापरायचो आणि विवा व्हिडिओचं पेड त्यावेळेला काहीतरी वर्षाचे 700 रुपये होतं. आता 700-750 होतं, आता काय माहीत वाढलं असेल. तर तुम्हाला गरज नसेल तर पेड पण घेऊ नका. वॉटरमार्क येईल खाली नाव लिहिलेला, चालेल, काही प्रॉब्लेम नाही. सबस्क्रायबर वाढले की मग खर्च करा. वर्षाचं सबस्क्रिप्शन घ्या आणि त्याच्यामध्ये एडिट करा. पण कुठल्याही गोष्टीसाठी खर्च करू नका. जर तुम्हाला 1 रुपया मिळत असेल तर 10 पैसे खर्च करा. जर 10 रुपये मिळत असतील तर 1 रुपया खर्च करा. पण जर तुम्हाला 1 रुपया मिळत असेल आणि तुम्ही 10 रुपये खर्च केले, त्याचा काहीच फायदा होणार नाही. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, इन्व्हेस्टमेंट करू नका. यूट्यूबर बनायचं आहे तर बना, इन्व्हेस्टमेंट करू नका. त्याच्यामध्ये कंटेंट चांगला द्या. घरात जे जेवण बनते, तुमच्या घरात जे पदार्थ बनतात ते दाखवा त्याच्यामध्ये शूट करून, काही प्रॉब्लेम नाही. फक्त कंटेंट चांगला द्या. नवलेशने नुकताच सांगितलं मला की अजून एक प्रश्न असतो, यूट्यूब चॅनल कसं ओपन करायचं, दादा सांग. तर यूट्यूब चॅनलसाठी मी एक स्पेशल व्हिडिओ बनवणार नंतर, त्याच्यामध्ये सांगणार तुम्हाला चॅनल कसं ओपन करायचं, ॲड कशा चालू होतात त्याच्यामध्ये, त्याच्यानंतर पेमेंट कसं मिळते, किती झाल्यावर मिळते, ते सगळं मी वेगळं सांगेन. स्पेशल व्हिडिओ बनवेन त्याचा दुबईवरून आल्यावर. आता नको तो विषय. आणखी काही प्रश्न असतील तर कमेंट करून विचारा, आपण त्याचा एक स्पेशल व्हिडिओ बनवू. कमेंटमध्ये उत्तर येईल का नाही सांगू शकत नाही, कारण लगेच 9चा व्हिडिओ सकाळचा करायचा असतो, वेळ मिळत नाही अजिबात. त्यामुळे पुष्कळ कमेंटला उत्तर द्यायचं राहून जाते. पण सगळ्या कमेंट मी वाचतो, झोपेपर्यंत सगळ्यावर नजर फिरवतो. उत्तर देऊ शकत नाही त्यासाठी सॉरी. जे शक्य होते त्यांना मी उत्तर देतो आणि काही राहून जातात त्यासाठी सॉरी. तर यूट्यूबशी संबंधित काही प्रश्न असतील किंवा फेसबुकशी संबंधित असतील तर तुम्ही विचारा, आपण एखाद्या व्हिडिओमध्ये त्याची उत्तरं देण्याचा प्रयत्न करू. तर तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील असं वाटते मला. आणखी काही प्रश्न असतील तर विचारा, आपण एखाद्या दिवशी पुन्हा त्याचा व्हिडिओ करूया आणि त्याच्यामध्ये तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन करूया. जसे तुम्ही मोठे होत जातात, ग्रो होत जातात, तुमचा चॅनल वाढत जातो, तसा खर्चही वाढत जातो. लक्षात ठेवा, खर्च कमी होत नाही, खर्चही वाढत जातो. त्यामुळे इतका सगळा सेटअप घेणं जरुरी आहे. कारण की जेव्हा लंच विथ स्टार आम्ही करतो तेव्हा गिम्बल, कॅमेरा, 2-3 कॅमेरे असतात तिथे लावलेले, हे सगळ्याची गरज पडते. फेसबुकच्या शूटिंगसाठी वेगळ्या अँगलने शूट करावं लागतं, यूट्यूबसाठी वेगळा अँगल असतो. पण आता सध्या गरज नाही. सध्या तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये 1920x1080 फुल HD मध्ये शूट करा. लक्षात ठेवा, फुल HD मध्ये शूट करा, फुल HD मध्ये एक्सपोर्ट करा. 720p मध्ये करू नका. फुल HD मध्ये कराल तर टी व्हीवर बघणाऱ्यांना पण चांगला अनुभव मिळेल. आणि जर तुम्ही 720 मध्ये कराल तर टी व्हीवर बघताना ते छोटं होऊन जाईल. त्याच्यामुळे करताना कधीही फुल HD मध्येच रेकॉर्ड आणि एक्सपोर्ट करा आणि अपलोड करा. तर अजून काही प्रश्न असतील तर विचारा आणि आता पण इथे थांबूया. आणि पुढच्या वेळेला तुमचं पुन्हा एकदा मी एक सेशन घेतो यूट्यूबसाठी स्पेशल,
त्याच्यामध्ये सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण देऊया. तर उद्या सकाळी बघायला विसरू नका. आम्ही दुबईला शॉपिंग करायला दुबईला कुठे गेलो होतो, आम्ही शॉपिंग करायला गेलो होतो मॉलमध्ये आणि शॉपिंग करून आलो. मग काय झालं ते उद्या सकाळी 9 वाजता बघायला विसरू नका. ठीक आहे, भेटूया उद्या सकाळी 9 वाजता क्रेझी फूडी रंजितावर. आणि दुबईचे व्लॉग एक्सक्लुसिव्हली दुबईचे व्लॉग क्रेझी फूडी रंजिता आणि आपला दुसरा चॅनल बिंग रंजिता, हे नाव तुम्हाला बाजूला दिसते BEING रंजिता, बिंग रंजिता आपलाच चॅनल आहे, त्याच्यावरती येणार आहेत. तर क्रेझी फूडी रंजिता आणि बिंग रंजिता ह्या दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रोहन्स व्लॉगवर दुबईचे व्हिडिओ येणार नाहीत, आला तरी एखादा येईल, 99% व्हिडिओ येणार नाहीत. जे येतील ते क्रेझी फूडी रंजिता आणि बिंग रंजितावर येतील किंवा फेसबुकवर क्रेझी फूडीवर येतील. तर लक्षात ठेवा, बिंग रंजिताला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण काही स्पेशल व्हिडिओ आहेत जे बिंग रंजितावर येणार आहेत. तर सबस्क्राईब नक्की करा. आणि फक्त 6,000 बाकी आहेत 1 लाखाला, तर त्याचं पण सिल्वर बटन लवकरच येईल बिंग रंजिताचा, असा विश्वास आहे मला. तर सबस्क्राईब करा, केलं नसेल तर नक्की करा. बिंग रंजिता, माझ्या डोक्यावर लिंक दिसते तुम्हाला, क्लिक करा, बिंग रंजितावर जाल, सबस्क्राईबवर क्लिक करा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा लिंक दिली आहे. बाय बाय.